नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनेलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही मराठीतील कविता. हा आहे या कवितांच्या सत्राचा 420वा भाग. आपल्याला या पसंत पडल्या तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर पहिली मराठीतील आहे. नवीन शोध लावण्यासाठी एकच करायला हवं. इतर सगळ्यांनी जे जे केलंय ते सर्व अभ्यासायला हवं आणि जे कुणीच केलं नाही ते करणं शक्य आहे ते करून बघायला हवं. दुसरी आहे. सगळ्यात अवघड गोष्टी करणे एका कारणाने सोपे असते, कारण करायला लागले तर त्यासाठी काही स्पर्धाच नसते. तिसरी आहे. शाळेत सरांनी विचारले, काल दिलेली 10च्या 10 गणिते सगळी तू स्वतः केली की बाबांनी तुला मदत केली? तो म्हणाला, नाही सर, बाबांनी सगळी ती स्वतः एकट्याने कुणाच्याही मदतीशिवाय केली. आता पुढची कविता आहे हनुमान चालीसावर आधारित, चौपाई क्रमांक 35. अंतकाल रघुबरपुर जाई, जहाँ जन्म हरि भक्त कहाई. तुमचे भजन करणारे सर्व प्राणी अंतकाळी श्री रामाच्या धामाला जातात आणि जोवर मृत्यू लोकात असतात तोवर हरिभक्त म्हणवतात. मृत्यूनंतर प्रत्येक भक्त रामा घरी जातो, पुन्हा जन्म घेतला तरीही हरिभक्त बनतो. जंबुमाली राक्षस होता, लंकेत राहत होता, सातत्याने दारू पिणे आवडते काम करीत होता. दारू मध्ये पोहावे इतकी दारू पीत होता. ह्या अवस्थेमध्ये तो खुश राहत होता. रावणाने त्याला प्रारंभी दारूचे सरोवर दिले होते. काही वर्षानंतर त्याचे तेच घर बनले होते. इकडे लंका जळत होती, जंबुमालीची आठवण येत होती. युद्ध करण्यासाठी त्याला स्फूर्ती आली होती. इंद्रदेव की सुख या दुःख, अग्निदेव कोण शत्रू होता. दिसेल त्या सर्वांना तो विचारित सुटला होता. तो तर एक वानर आहे, उत्तर मिळाले होते. थट्टा तर नाही तुमची, त्याने विचारले होते. सारी लंका जळून गेली, इतका तो शक्तिमान आहे. अनेक मोठ्या वृक्षांना तो उचलून फेकीत आहे. काही क्षणांचा सोबती तो जंबुमालीने ठरविले. झाडांची फळेही का तो त्याने बघितले. जंबुमालीने विचारले, मरण तुला पाहिजे? बाण पाहिजे, शिव्या पाहिजे का दोन्हीही पाहिजे? हनुमान झाडावर बसले आणि नंतर उतरले. एका झाडाला उचलून त्याने सेनेवर फेकले. छोटे मोठे दगड आणि शिळाही फेकून दिली. जंबुमालीने मायावी लढाई सुरू केली. जंबुमालीने स्वतःला विशाल बनवले. हनुमानाने स्वतःला त्याच्याहून मोठे बनवले. हनुमानाने जंबुमालीला मंत्र शिकवायचे म्हणला.
त्याच्या जपाने पापाला धुवायचे म्हणला. मंत्र जपाने जंबुमालीचा फायदा होईल म्हणला. मृत्यूनंतर उत्तम लोकी जाईल तो म्हणला. अरे काय गंमत ही मी मंत्र वानराकडून शिकणार. हनुमान त्यास म्हणाला मग आता तर मजा येणार. हातामध्ये उचलून त्याला गोल गोल फिरवीन. रामाचा जप करता करता मृत्यू पण आणीन. जे रामाचा जप करतात मोक्षास पात्र होतात. आणि ऐकणारे पुढल्या जन्मी राम भक्त बनतात.